नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. माझं नाव आहे अजय आणि मी आज तुम्हाला घेऊन आलेलो आहे कोकणातील एक शांत पण सुंदर असं ठिकाण ज्याचं नाव आहे श्रीवर्धन. श्रीवर्धन एक छोटंसं पण नितांत सुंदर असं गाव आहे जे आपल्या समुद्रकिनाऱ्यासाठी आणि निसर्गाच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. श्रीवर्धन हे पुण्यापासून अगदी 150 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि मुंबईपासून 175च्या. जर तुम्हाला शांत आणि सुंदर अशा समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही श्रीवर्धन या ठिकाणी येऊ शकता. तर चला तर मग माझ्या ब्लॉगमार्फत आपण श्रीवर्धनची सफर करूयात. आणि सकाळचे आता 8 वाजलेले आहेत आणि पाऊस खूप जोरात पडत आहे. आम्हाला बीचकडे जायचं होतं बट आता गाडी काढावी लागेल का तोच प्रश्न आहे. कारण एवढ्या मोठ्या पावसामध्ये जाणं तर थोडं अवघडच वाटत आहे. तुम्ही बघू शकता पाऊस कसा चालू आहे माझ्या मागे. आणि इथे आमचा स्टे होता आणि स्टे एकदम चांगला झालेला आहे. इकडले होमस्टेज खूप चांगले आहेत. जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इथे जेवण ब्रेकफास्ट सगळं मिळेल एकाच ठिकाणी आणि प्राईस पण एकदम अफोर्डेबल म्हणजे 1000मध्ये आम्हाला एक रूम मिळालेली. तर तुम्ही पण विचार करू शकता की 1000 म्हणजे सध्याच्या कंडिशनला काही तेवढी मोठी अमाऊंट नाही आहे. आणि आता आम्ही बीचकडे जाणार आहोत बट हा पावसाचा नजारा तुम्ही बघू शकता. ब्रेकफास्टमध्ये आम्ही पोहे, चहा आणि उपमा पण इथे मिळतो बट आम्ही पोहे खाल्ले. आम्ही होमस्टे बीचपासून अगदी जवळ म्हणजे 1 किलोमीटरच्या अंतरावरती बुक केला होता. त्यामुळे 1 किलोमीटरच्या अंतरावरती बीच असल्यामुळे पावसामध्ये बीचकडे जाण्याचा जो आनंद होता तो काही वेगळाच होता. कारण मॉन्सून सीझनमध्ये बीच साईड श्रीवर्धनमध्ये एवढा जास्त पाऊस पडतो आणि सगळीकडे जी ग्रीनरी वगैरे होते त्यामुळे अजून जास्तीच आनंद येतो. श्रीवर्धन गाव जेवढे नैसर्गिकरित्या सुंदर आहे तेवढेच ऐतिहासिक दृष्टीने पण खूप महत्त्वाचे आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील विविध घडामोडी इथे घडल्या आहेत. त्या प्रकारचे मंदिरे पण तुम्हाला इथे मिळतील. स्वच्छ समुद्रकिनारे आणि समृद्ध इतिहास ह्यामुळे हे ठिकाण प्रत्येक वर्षी भरपूर प्रवाशांना आमंत्रित करते. आणि पावसाळ्यामध्ये इथे आलं तर काही एक वेगळाच अनुभव तुम्हाला मिळेल. कारण पावसाळ्यामध्ये जी श्रीवर्धनची सुंदरता आहे ती तुम्हाला इतर कोणत्याही ऋतूमध्ये अनुभवता येणार नाही. कारण पावसाळ्यामध्ये इथलं जे नैसर्गिक वातावरण आहे ते एवढं सुंदर होऊन जातं की अक्षरशः तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आलेला आहेत. त्यामुळे तुम्ही पावसाळ्यामध्ये या ठिकाणी या असं मी आवर्जून तुम्हाला सांगेन. तर फायनली आम्ही आलेलो आहोत इथे श्रीवर्धन बीचला. आणि जसं की तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा बीच एकदम क्लीन असा बीच आहे हा श्रीवर्धन, जो की पुण्यापासून अगदी 150 किलोमीटरच्या अंतरावरती आहे.
तर पावसामध्ये असे काहीसे दृश्य तुम्हाला बघायला मिळतील श्रीवर्धन बीचवरती. आणि तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये हे किती सुंदर दिसतंय. श्रीवर्धनमध्ये तुम्हाला एक विष्णूचं मंदिर पण बघायला मिळेल, ज्याचं नाव आहे रूपनारायण मंदिर, जे की भगवान विष्णूच्या नारायण रूपाला समर्पित केलेले आहे आणि त्याची एक इतिहासामध्ये वेगळीच जागा आहे. रूपनारायण मंदिर 16व्या शतकात बांधले गेले आणि ते भक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण तीर्थस्थान आहे. मंदिराची रचना पारंपरिक महाराष्ट्रीयन स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. काळ्या दगडातून बनवलेले मुख्य मूळ, आकर्षक कोरलेले कार्य आणि शांत वातावरण यामुळे भक्तांना एक आध्यात्मिक अनुभव येथे मिळतो. आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये एकदम समुद्राच्या जवळ असं बसलेलं हे बनवलेलं मंदिर तुम्हाला पण बघायला काहीतरी वेगळाच अनुभव वाटेल. श्रीवर्धनहून परत जात असताना तुम्हाला असे काही नजारे दिसतील हायवे साईडने, जे की तुमचे लक्ष वेधून घेतील. तर तुम्ही इथे थांबून निसर्गाचा आनंद घेऊ शकता. जर तुम्हाला असेच नवनवीन ब्लॉग्स बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.